सिद्धरामेश्वराय नमः। सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सिद्धनाथ श्री कालसिद्धेश्वराय नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। ठाण्याच्या गेल्या वर्षीचा 1 मेला होता केले झालंय. या वर्षीचाच आता नोव्हेंबर का डिसेंबर मध्ये होता. या वर्षीचा वेळेत आहे. याच तारखेला होता. नाही रे बाबा, दिले तारीख मागे पुढे होते पण हाच महिना बदलला, काहीतरी झालं आहे. योग्य आहे. दैहिक आणि नैसर्गिक आपदा विपदा आले की थोडस तारीख मागे पुढे होतील, पण कार्यक्रम जसं सर म्हणाले, आता आपली चिकाटी तीव्र असेल तर कार्यक्रम चुकणार नाही. होणार. दासोदात शिष्य लक्षण निरूपण केलेले, समर्थाने केलेले निरूपण आपण ऐकले. जसं प्रपंचासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत. ज्यांना संसार करायचा आहे त्यांना पती पत्नी होणं गरजेचे असते. गृहस्थ व्हायचंय ज्यांना, तर ते गृहस्थ होण्याकरता पती पत्नी ही सापेक्षित आहे. जसं राज्य चालवायचंय, राजा आणि प्रजा हे दोन्ही अपेक्षित आहेत. केवळ राजानेही राज्य होत नाही, केवळ प्रजेनेही राज्य होत नाही. राजा आणि प्रजा हे दोघेही लागतात. वैद्यक क्षेत्र असं आहे, रुग्ण आणि वैद्य हे दोघेही असावे लागतात. केवळ वैद्य असण्याने वैद्य क्षेत्र बनत नाही आणि केवळ रुग्ण असल्याने वैद्य काही करू शकत नाही. सापेक्षित आहेत. बाप होण्याकरता मुलांची गरज लागते, मुलं होण्याकरता बापाची गरज, आईंची गरज लागते. तद्वतच अध्यात्म क्षेत्रात, अध्यात्म क्षेत्र पुढे चालण्याकरता गुरु जितके आवश्यक आहेत त्यापेक्षाही अधिक आवश्यक शिष्य आहे. दोघेही अनिवार्य. एक यातलं नसेल तर अध्यात्मशास्त्र नाही चालत. गुरु उपदेशक आहे, शिष्य हे श्रावक आहे, म्हणजे ऐकणारा. ऐकणारा नसेल तर गुरु कुणाला सांगणार, सांगणारा नसेल तर शिष्य ऐकणार कुणाचा. कठोपनिषदामध्ये असं सांगितले गेलेले आहे, श्रवणायापि बहुवीर्यो न लभ्यः शृण्वन्तोपि बहवो यं न विद्युः. श्रवण करायला मिळणं फार कठीण आहे. या दोघांचाही संयोग जुळून येणं फार कठीण आहे. गुरु आणि शिष्य दोघेही आपापल्या व्यापात असतात.
आणि हे दोघेही एकत्र येण्याकरता एक वातावरण निर्मिती लागते. एकत्र काय बाजारात येऊ शकतात थोडी नाही, त्याच्याकरता एक शांत दांत वातावरण लागतं. आणि पुन्हा असं नाही की प्रवचन आता गुरुने सांगायचे शिष्याने ऐकायचं म्हणून भर दुपारी उन्हात चालतो असंही नाही. वातावरणही अनुकूल असावं लागतं. आणि एवढ्यावर थांबत नाही, दोघांचेही शांत पोट शांत असायला लागतं. शिष्यही तृप्त असायला पाहिजे, गुरुही तृप्त असायला पाहिजे, तेव्हा बोध्यबोधकत्व व्यवहार चालतो. अन्यथा वासरूला प्यायची इच्छा नाही आणि गाय दूध पाजायला आली, किंवा वासरू पिण्याकरता आले आणि गाय लाथ मारते, व्यवहार होणार का? नाही. त्याच्याकरता योग्य वातावरण लागतं. तसा अध्यात्मशास्त्रामध्ये हे दोन महत्वाचे घटक आहेत, गुरु आणि शिष्य. गुरु तो असतो ज्याला गुरुत्व पद लाभलेले. गुरुत्व पद म्हणजे आपल्या गुरुकडून त्यांनी ज्ञान संपादन केले, त्याचे आचरण केले, अनुसंधान केले आणि आपण ब्रह्म आहोत याची अनुभूती घेतलेली. घेतल्या मात्राने गुरु होत नाही. कळकळ असावं लागतं गुरूंकडे. शिष्य तळमळे असायला पाहिजे, गुरु कळकळी असायला पाहिजे. त्याला ऐकायची इच्छा नाही, त्याला सांगायची इच्छा नाही. हे जरी वर्षभर एकत्र राहिले तरी काय उपयोग. याकरता तळमळ असणारा शिष्य आणि कळकळी असणारे गुरु. एवढंच नाही, गुरूंच्या ठिकाणी करुणारस अधिक असावं लागतं, की माझ्या शिष्याचा कल्याण करणं हे माझं जीवनाचं कर्तव्य आहे. त्याकरता त्यांच्या मनात कारुण्य असायला पाहिजे. कारुण्याची नदी वाहावं इतकी त्यांच्याकडे कारुण्य पाहिजे, करुणा पाहिजे. कारुण्य म्हणजे केवळ मृदू असते, ममता असते किंवा प्रेम असते असं नाही. कारुण्य कधी कधी कठोर पण असते. शिष्यांच्या हृदयातली काही मलिनता आणि शिष्यांच्या हृदयातली चंचलता आणि शिष्यांच्या हृदयातली काही कठोरता काढून टाकायचा असेल तर गुरु निर्दय होऊन प्रहार करतो त्याच्यावर. त्याच्यामुळे दुखावला जाईल शिष्य आणि मग उद्या नाही आला तर आमचा कसं होणार असा नाही विचार करा. गुरु सुखत असशील तर त्याला शासन करतो, कठोरताही प्रदर्शित करतो. आणि गुरु श्रोत्रिय असतो आणि ब्रह्मनिष्ठ असतो. श्रोत्रिय म्हणजे भरपूर अध्ययन केलेले, अर्थात शिष्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची क्षमता त्यांच्याकडे प्राप्त झालेली, हे गुरूंची लक्षण. ब्रह्मनिष्ठा म्हणजे केवळ पुस्तक वाचून तार्किक उत्तर देण्याने काम भागत नाहीये. मी आत्मा आहे ही ब्रह्मनिष्ठा, मी ब्रह्म आहे ही निष्ठा सुद्धा असावं लागते, जी महाराजांकडे आपण पाहतो. रात्री झोपेतनं उठवलं आणि तुम्ही कोण म्हटला तरी मी ब्रह्म आहे आणि माझा सर्व व्यवहार त्याच्यामुळे होता, एवढं केवळ म्हटल्याने नव्हे, त्याच्या होणाऱ्या परिणामांनाही ते स्वतः तयार असतात. ते गुरु. शिष्य कोण? कोणाला शिष्य म्हणावं? की गेला आणि दीक्षा घेतला का शिष्य झाला का? गेला,
ध्यान धारण करायला लागलं. एवढ्यावर शिष्य होणार का? गेला. भजन पूजन करायला लागला. एवढ्यावर शिष्य होणार का? नाही. शिष्य होण्याकरताही मूलभूत काही गरजा, मूलभूत काही आवश्यकता त्याच्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. काय असायला पाहिजे? त्याच्याकडे विवेक असणं गरजेचे आहे. विवेक म्हणजे चांगलं वाईट, योग्य अयोग्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय, ह्या दोन्हींमध्ये रेष आहे ना फार पुसटच आहे. कधी कधी अन्याय वाटतो ना तो न्यायाकडे सरकतो, कधी कधी अधर्म वाटते ना ते धर्माकडे सरकत असते. या दोन्हींमधला रेष अत्यंत पुसटच आहे. चांगलं वाईट ठरवताना एकाच्या दृष्टीने चांगलं असते आणि दुसऱ्यांच्या दृष्टीने ते वाईट असते. हे ठरवताना तो मधला रेष जो आहे फार पुसटसा असतो. त्याच्याबद्दल निर्णय घेण्या इतकं त्याची बुद्धी सक्षम असायला पाहिजे. त्याला विवेक म्हणतात. विवेक एवढंच नाही, मी ज्याच्या प्राप्ती करता सद्गुरूंजवळ जातोय ते प्राप्त करण्याकरता कोणत्याही स्तराचा त्याग करायला मी तयार आहे, समर्पण करायला मी तयार आहे, वैराग्य धारण करायला मी तयार आहे. म्हणजे जे मला प्राप्त करायचं आहे त्याच्या अपेक्षाने मला जे जे दुर्गुण सोडावे लागतील, माझ्यातले काय काय दुर्व्यवहार आहे ते सोडावे लागतील, मला विषयांमध्ये जकडून ठेवणारी ज्या ज्या काही अवांछित गुण आपल्याकडे आहेत हे सोडून देण्याची माझी, ह्यालाच वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात हे स्वामी जसं भुई बिगवी घातले तसं घर बार, मग उद्यापासूनच तंबी द्यायला सुरुवात केला, चाललो बघा मी, चाललो बघा मी. आणि ते म्हणणार विचार कशाला जातो, जाऊ नका, तुम्ही गेला तर आमचा कसं होऊन, गेला तर आमचा कसं होऊन. मग दिवसेंदिवस मग हा माणूस शोषण करायला सुरू करतो बायको मुलांचा. जरा काय बोलले की मी संन्यास घेतो बघा, चाललो मी जंगलातच जाईन, मठातच जाईन असं म्हणायला लागला. आमच्याकडे काही येतात अशी समस्या. त्या महिला येतात, स्वामीजी काय तुम्ही प्रवचन केलाय, ते सारखं मठाकडेच जातो म्हणतोय, असं धमकी देतोय आम्हाला. मी म्हणतो त्यांना आत्ताच जा म्हणा. आले की असं रगडतो ना त्याला 8-15 दिवस मठात, घर आठवले पाहिजे त्याला. माझं घरच बरं होतं याच्यापेक्षा मठापेक्षा असं वाटलं पाहिजे त्याला. त्याशिवाय शिष्यत्व सिद्ध होत नाही. महाराजांच्या हातात सापडले खरोखर कोण शिष्य, त्याची कस लागत होत. दिवस रात्र असं काही नाही. शिष्याला घडवायला दया माया असं काही नाही. जेवढ्या कठोरतम श्रम करणं गरजेचे असते ते सर्वही करून घेत होते. तेव्हाच एक टिकाऊ पदार्थ, टिकाऊ व्यक्ती तयार होत. वैराग्य असं नाही की घरबार सोडून निघाला म्हणजे वैराग्य झाला, असं होत नाही. आता गुरुही घरबार सोडून जातात जंगलात, काय वैराग्य होतात थोडी नाही. त्याचा समज असायला पाहिजे कशासाठी सोडायचं, कसं सोडावं. आम्ही घरबार सोडून आलो, 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली. असा विषय आला, कोण बसलेले, अरे 100 एकरावर मी पाणी सोडून आलोय म्हणतो. 40 वर्षापूर्वी घर सोडून आला होता. कशी काय महाराज, 40 वर्षापूर्वी मी 100 एकर जमीन आणि जायदाद याच्यावर पाणी सोडून आलोय. त्याचा अर्थ काय, कशावरही पाणी सोडलेलं नाही. कारण त्याग म्हणजे वस्तुत्याग नाहीये, त्याचा भाव जो आहे, मी सोडून दिले ही जे भाव आहे ते सुटलेलं नाही ना अजून. तो कसा त्यागी बनेल. एकदा त्यागी बनल्यानंतर हे सोडलं आणि हे धरलं ही मनात येण्याची कारण काय. विवेक वैराग्य
आत्मज्ञान जे जे अपेक्षा करते हे तुझ्याकडे नसायला पाहिजे, हे तुझ्याकडे नसायला पाहिजे, हे तुला शोभणार नाही. कारण तो एक आध्यात्मिक क्षेत्रातला अधिकारी बनण्यासाठी जाणार आहे. उद्या तू समाजाचा, परिवाराचा आदर्श राहणार आहे. आणि तुला आदर्श म्हणायला पाहिजे तर ही काम तुझ्याकडे नाही पाहिजे, ही क्रोध तुझ्याकडे एवढा नाही पाहिजे, लोभ मोह मदमत्सर हे सर्व ही इतिमितीत असायला पाहिजे. आणि हे जर तुझ्याकडे दिवसेंदिवस वाढतच असतील, आणि मी 25 वर्षापासून 50 वर्षापासून महाराजांचे शिष्य आहे असं म्हणून घेतल्याने काही उपयोग होणार आहे का? काय नाही. जसा मठाशी भिंतीला लागलेले दगड आहेत आणि आपण आहोत, दोघांमध्ये काही फरक राहतो. दगड सुद्धा 50 वर्ष काय, त्याच्याही आधी अनेक गुरुना बघितले त्या दगडाने. त्यांच्या आधीचे महाराजांनाही बघितलेले आहेत, त्याच्या आधीचे महाराजांनाही बघितलेले आहेत. म्हणून काही शिष्य बनतात थोडी नाही. माझ्या ज्ञानात आड येणारे ज्या ज्या काही बाधा पोचवणारे दुर्गुण आहे, मी सहजपणे त्यांना सोडून, एका दिवसात नाही सुटत, पण प्रयत्न केला पाहिजे. बघा, एक माणूस शीघ्रकोपी होता, मी म्हटलं तुम्हाला परवा, शीघ्रकोपी होता. गुरुजींना विचारलं, स्वामीजी महाराज, मी खूप प्रयत्न करतो पण माझा राग सगळे नाकावरच आहे आणि दर दिवशी कशा ना कशात तरी आमच्या घरात खटकते. आणि नंतर मला जेव्हा मी स्वात्मचिंतन करतो त्यावेळी माझ्या मनात खटकते. अरे मी एक शिष्य आहे, एक स्वाध्यायी आहे, एक साधक आहे, पण मला एवढ्या एवढ्या राग सुद्धा अनावर होते, तर मी कसा शिष्य होणार? मला लाज वाटते याचा. आणि त्याला तसं वाटायचं. जाऊन विचारलं, गुरुजी मी काय करू याला? या छोटी छोटी गोष्ट आहे पण कलंकप्राय आहे, माझ्या आध्यात्मिक जीवनाला न शोभणारा. कोणाकोणाकडे अशी काही दुर्गुण असतात ते लवकर सुटत नाही. मी परवा कुठेतरी गेलो होतो, तिथे एक संन्यासी माझ्याकडे आले, म्हणाले, स्वामीजी मी तुमच्या शेजारच्याच खोलीत राहत होतो, कर्नाटकात गेलो होतो, शेजारच्याच खोलीत राहत होतो आणि माझी 25,000 रुपये आज सकाळी गेले. मी म्हटलं, कोण कोण राहत होता? कोण नाही, आम्ही दोघे जण संन्यासीच राहत होतो, तिसरं कोणी आलं नाही आमच्या. दोघेही समोर होते. असं कसं होईल? तुम्ही दोघे जणच आहात आणि दोघेही संन्यासी, दोघेही त्यागी, आणि पैसे गेले कसे? काहीतरी गडबड दिसते. असं करू, आपण आमच्या गुरुकुलच्या मुलांना उद्या सकाळी बसून त्याचा सोक्ष मोक्ष करून टाकू. असं म्हटल्यावर सकाळी 6 वाजेपर्यंत पैसे जागेवर आलेले होते. त्यांना एवढंच बोललो होतो मी तिथे, आमच्या मुलांना मी उद्या तुमच्या दोघांचेही फोटो पाठवतो आणि मुलांना बघायला सांगतो, बाबा हे नेमकं कसं झालं, कोण हे दोघांमध्ये झाले की आणि काय त्रयस्थ माणूस कोणतरी येऊन घेऊन गेलाय. आमची मुलं जरा बघता, बघून सांगतो म्हटलं. एवढा म्हणेपर्यंत सकाळी पैसे आले. की तिसरा माणसा नेला होता की 2 पैकी 1 होता माहित नाही, पण पैसे परत आले होते. याचा अर्थ असा की कधी कधी आम्ही काय काय तरी बनण्याचा प्रयत्न करतो, आमच्यातले दुर्गुण आम्हाला सोडून जायला मागत. कोणाला अशी दुर्गुण आहे की शिव्या द्यायची. आता आध्यात्मिक क्षेत्रात आलोय, आमची मुख शुद्ध पाहिजे, विचार स्वच्छ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे, चिडचिडेपणा नसायला पाहिजे. आणि असा अपशब्द आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांच्या मुखातनं नाही निघायला पाहिजे. शिष्य, चांगलं शिष्य म्हणून घेणाऱ्यांच्या मुखातनं अपशब्द असा कुठल्याही शिवराळ भाषा निघायला नाही पाहिजे. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांची ती एक सवय आहे ना, ती तुटतच नाही.
मी म्हणतो त्यांना, अरे बाबा रे, हे असा कसा शब्द वापरला असेल, चांगला आहे का? बायकोसाठी वापरतोय, आई वडिलांसाठी वापरतो, त्याच्यापेक्षा खराब म्हणजे मुला मुलींसाठी अपशब्द वापरतोय, योग्य आहे का? एवढी वर्ष मुलं काय म्हणते, आमच्या आबा एवढी वर्ष झाली महाराजांच्याकडे जातोय, पण काय बोलायचं काय, बोलण्यात काय सुधारणा नाही झाली बघा, असं म्हणेल की नाही म्हणेल तो? शेजारी म्हणतील की नाही म्हणतील, हे 25 वर्ष झाली यांचे महाराजांकडे जाते, महाराज हे शिकवत असतील काय याला, काय महाराज यांचे बाप आहेत, असं म्हणतील की नाही म्हणतील? नाहीत नाही. कुठून शिकतो, काय करतो माहित नाही. पण कधी कधी हे सुटत नाही, पण सुटलं पाहिजे. आम्ही जेव्हा शिष्य म्हणून घेतो ना, तेव्हा प्रयत्नपूर्वक, मी हेच सांगत होतो आपल्याला, त्या गुरुजींनी शिष्यानं सांगितलं म्हणे की ही का सुटत नाही माझा. गुरुनी सांगितलं, सकाळी उठल्याबरोबर एक संकल्प कर, उठून बसल्याबरोबरच, आज मी कोणाला रागवणार नाही, आज मी कोणालाही बिलकुल अपशब्द वापरणार नाही, आणि त्यातही जर आला अपशब्द, आला 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 असं सावध व्हायला पाहिजे, आता येतो येतो येतोय, आता माझ्या जिभेतनं बाहेर जाण्यापूर्वी त्याला आवरता आला पाहिजे. थांब 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 जरा, असं जेव्हा प्रयत्नपूर्वक आम्ही त्याला आवरतो, तेव्हा आमच्या इंद्रियांना वळण लागेल. नाहीतर काय, हे चालते घ्या, आमच्यात काय होते. मग काही लोक ना झाले तत्वज्ञानी, आत्मज्ञानी झाल्यासारखे करतात, एकही दुर्गुण सोडलेले नसतात. म्हणतात काय, थोडा दारू प्यायल्याने काय झालं, दारू प्यायले की नंतर घरात शिव्या घालतोय, भांडणं करतो, सगळे करतो. अरे एवढी वर्ष झाली, दीक्षा घेतलाय, सगळे झाले, महाराजांचे शिष्य झालाय, अजून दारू पितो, योग्य वाटते का? तो म्हणतो, आमच्या महाराजांनी दारू प्यायला सोडायला कुठे सांगितले, असे म्हणणारे आहेत आमच्यात महाभागाचे. आम्हाला महाराजांनी कुठे सांगितले? हे सांगण्यासारखी गोष्ट आहेत का? प्रत्येक गोष्टी सांगायला पाहिजे का? शिष्य बनायचंय, शिष्य बनायचंय, तर या सगळ्या गोष्टी सोडायच्या, असा त्याचा सिद्धांतच असतो, सिद्धांतच असतो. आणि मग काहीतरी अशी पुढे गेलेली आहेत, नाही नाही नाही, हे बघा, पिणाराही मी नाहीये, खाणारा मी नाहीये, मी ह्या सगळ्यांच्या पलीकडचा आत्मा आहे. अशी महाभाग सुद्धा आहेत आपल्या. मग अशाला काय करायचं, लाथा घालायचं खाली पाडून. मग त्याला म्हणायचं, लाथा मारणाराही तू नाहीये, लाथ खाणाराही तू नाहीये, हाडं मोडणाराही तू नाहीये, ज्याची मोडतात तोही तू नाहीये. दवाखान्यात ऍडमिट केला तर तो डॉक्टरही तू नाहीये आणि पेशंटही तू नाही. का? या सगळ्यांपेक्षा तू अलिप्त आहे. असं म्हटलं तर कसं होईल? असं होऊ शकेल का? कातरी बचावासाठी मी काहीतरी तत्वज्ञान मांडायला गेलो तर होईल का? शिष्य लक्षण होणार नाही. शिष्य सात्विक असायला पाहिजे. शिष्यांची व्यवहार आहेत ना अत्यंत शुद्ध बुद्ध. ही अपेक्षा रखते शिष्यत्व. शिष्यत्वाची अपेक्षा आहे की शिष्यांची आचरण हे सात्विक असायला पाहिजे, तामसिक नसायला पाहिजे. मग ते बोलण्यातली तामसिकता असेल, ऐकण्यातली असेल, खाण्यातली असेल, पिण्यातली असेल, वर्तनातली असेल, तामसिक किंवा राजसिक भाव कमी असायला, सात्विक प्रधानता असायला पाहिजे. शिष्य म्हटल्यानंतर असायला पाहिजे. आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. आमच्या आचरणात दर दिवशी हळूहळू हळूहळू आपण स्वतः विचार केला पाहिजे. आणि आम्ही असं विचार करत गेलो तर आपला अंतरात्माच आपल्याला साक्षी बनतो. अरे तू असं ऐकतोस, असं करतोयस, या दोन्हींचे मेळ खात नाही, असा आमचा अंतःसाक्षी आम्हाला जाग केलं पाहिजे. आणि अंतःसाक्षीत जर बोतड झाले, आम्ही ना शिष्य बनणार ना गुरु बनणार. शिष्य बनण्याकरता समाधी षट संपत्ती
समाधान वृत्ती पाहिजे, हाव नसायला पाहिजे, हाव नसायला पाहिजे, अतीव लोभ नसायला पाहिजे. शिष्य बनण्याकरता अंतरिंद्रिय निग्रह म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह अत्यंत आवश्यक. मन ना कधीही कुठेही कसंही जाऊ पाहत असते, त्याला थोडस बांधून घालणं गरजेचे आहे. मन ही लगाम आहे. शरीर नावाचा जो रथ आहे, इंद्रिय नावांची जी घोडे आहेत, मन नावाचा लगाम आहे, बुद्धी नावाची सारथे, आत्मा नावाचा मालक या रथात बसलेले. आणि आत्म्याला अध्यात्माला अभिप्रेत अशाच पद्धतीने सारथीने हे रथ चालवायला पाहिजे. मालक काय प्रत्येक गोष्टी नाही सांगणार. मालक बसलाय ना, मालकांच्या मनातलं इंगित जाणून मालकाला शोभेल अशाच रस्त्यावर त्याला चालवायला पाहिजे. पवित्र माणूस त्यात बसलाय, तू जर हे रथ दारूच्या अड्ड्यावर नेलास तर त्या माणसाचा इज्जत राहील का? बसलेले जो मालक आहे या रथात, म्हणजे अड्डा म्हणजे अड्डाच असा अर्थ नाहीये. असे अनपेक्षित ठिकाणी जाणं योग्य आहे का? नाही. आमच्याकडे लक्ष असं असते समाजाचा. तुम्हाला सांगतो, मठातल्या गाड्या आहेत ना, आमची गाडी आहे, गाडीची नंबर जवळजवळ कोल्हापुरात सगळ्यांना तोंडपाठ आहे. आमची गाडी, आमची कोण चालक किंवा मुलं कुठेतरी कोल्हापुरात रिपेरीसाठी याच्यासाठी घेऊन गेले की जिथे गाडी उभं नाही राहायला पाहिजे, कुठेतरी पानपट्टीच्या टपरी समोर राहिली, चहा किंवा ह्याच्यासाठी हात गाडीजवळ राहिली, 5 मिनिटाच्या आत मला फोन येतो, स्वामीजी आपली गाडी असं असं त्या टपरीजवळ उभी आहे. आम्ही डोळे झाकून दूध पिण्याने काय असं सुटणार नाही. जग पाहत असते आपल्याकडे, आम्ही डोळे झाकून कसं चाललो. जग डोळे झाकू द्या, उघडी ठेवू द्या, पण मी डोळे उघडी ठेवून व्यवहार करायला पाहिजे. आणि आल्याबरोबर आम्ही विचारतो तिथे कशाला थांबला होता, ते एकदम विचकतो. तुम्हाला कोणी सांगितलं? आणि आम्हाला सांगायला कशाला लागतं? आमची सगळे पारदर्शक आहे. काचेच्या घरात राहतो आम्ही. असं जीवन शिष्याने असं समजून चालायला पाहिजे. सगळ्यांचीच कर्तव्य आहे. आम्ही काचेच्या घरात राहतो असं समजूनच सगळ्यांनी राहायचं, तर त्याला शिष्य म्हणतात. नाहीतर माझा आत एक बाहेर एक असा असेल तो शिष्य नाही होणार. शिष्य नाही म्हणणार. म्हणजे दाखवण्याकरता एक आणि आत असण्याकरता एक असं नाही. असहज आहे ते. माझे जीवन सहज असायला पाहिजे, कधी बदलतं कामा. याकरता मी संकल्प केला पाहिजे. शिष्याने सकाळी सकाळी उठल्याबरोबर संकल्प केला पाहिजे, दिवसभरात या गोष्टी मी होऊ देणार नाही. मग काल 10 वेळ घडले होते तर निश्चित आज 6 वेळ घडतील. परवा दिवशी त्या 4 वेळेवर येतील आणि त्याच्यानंतर 2 वर येतील. मग एक दिवस असा येईल की मी त्यातनं सुटलो, मला त्याच्यावर आता विजय मिळवता आला, असं होईल. शिष्य म्हणजे असं नाही की मग मी भस्म लावला, गंध लावला आणि टाळ घेतलं, भजन केलं, आरती केलं, एवढ्यावरच नाही शिष्य होणार. शिष्य होण्याकरता बाह्यालंकार जितकी महत्वाचे आहेत ना, तितकीच गुणालंकार, गुणांचे अलंकार आतमध्ये अत्यंत गरजेचे, अत्यंत गरजेचे. अन्यथा माझ्याकडे ईर्ष्या, लोभ, असूया या गोष्टी नसायला पाहिजे. कमी असायला. 100% जरी नसलं तर निश्चितच ते नगण्य करून टाकले पाहिजे. नाही केले तर काय होईल? शूर्पणखेचं जीवन झालं तसं. शूर्पणखेला आपण ओळखताय.
रामायणातली एक महत्तर पात्र आहे शूर्पणखा. म्हणजे विवस्वत आणि कैकसींची मुलगी आहे विश्रवस. राजा विश्रवस हिच्या वडील आणि आई कैकसी रावणाची धाकटी बहीण आहे. अजून 2 भाऊ आहेत आणि ही तिसरी. ही तारुण्यात आली. आई वडिलांचं इतकं फालतू लाड झाला तिच्यावर आणि घरात वातावरणच तसं असावं. एक सोडला तर बाकी सगळे रस्ता भटकलेलेच होते. विभीषण एक सोडला, रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा एका घरात भटकलेले होते. तपश्चर्या म्हणावं तर तपश्चर्याही करत होते, पूजा अर्चनाही करत होते, अन्याय अत्याचारामध्ये सुद्धा पारंगत. काय म्हणावं यांना. आणि ही शूर्पणखा त्याच गावातल्या एक तरुण मुलावर प्रेम करत होती ज्याचं नाव कालकेय. आणि तो मुलगा सात्विक होता. आपलं ओळख चुकवून राहत होता तिथे. त्याला म्हणाले नाही तू माझ्याशी लग्न करायचं, लग्न करायचं, लग्न करायचं. तो नाही म्हणत होता. या राजघराण्याशी कुठे आपण टिकणार बाबा, नको म्हणत होता. आणि शेवटी त्याच्याही घरात सांगायला सांगितले त्याला, तू नाही म्हटला तर तुला खाऊन टाकेन म्हणाली. मी नरभक्षकी आहे माहिती आहे का तुला म्हणाली. आणि आपल्या भावाला सांगितले मला त्या मुलाशी लग्न करायचंय. तुम्ही आता हल्ली म्हणताय ना ही लव्ह मॅरेज वगैरे, जुनं परंपरा आहे याला, फार जुनी परंपरा आहे. म्हणजे पळून जाण्याचा वगैरे जो प्रकार म्हणतो ना आपण, शूर्पणखा पहिली व्यक्ती आहे. मुली घेऊन पळतात, ही मुलाला घेऊन पळाली होती. भाऊ म्हटला आमच्या योग्यतेचा आहे का, झोपडपट्टीत राहतोय आणि त्याच्याशी काय लग्न करते, मारून टाकेन म्हणाला त्याला. ती म्हटली चल आता जाऊ आपण. आणि त्याला घेऊन पळून गेले, कालकेयाला घेऊन पळून गेले. त्याला विचारलं तुझं गाव कुठे. अश्वपूर माझं गाव. तिथे गेल्यानंतर कळलं तो राजकुमार. आधीच जर तो एक राजकुमार आहे म्हटलं असतं तर रावण लग्नच लावून दिला असत. तो सांगत नव्हता. आणि गावात बातमी सुटली, शूर्पणखा पळून गेली, एका मुलाला घेऊन पळून गेली. राजकुमारी पळून गेली म्हटल्यानंतर राजाचा नाक कापला गेला. मंत्रीला सांगितलं सैन्य तयार करा, पता लावा त्यांचा, गुप्तचारांना पाठवा, कुठे राहतात बघा. बातमी आली अश्मपूर त्याचा गाव आहे, तिथे राहतात हे. प्रचंड सेना घेऊन रावण गेला. कालकेय टिकू शकला नाही. छोटा राज्य होता त्याचा, गुणी मुलगा होता, टिकू शकला नाही. आणि कालकेयांची हत्या केली रावणाने. इतक्या वाईट पद्धतीने हत्या केली की त्याचा तुकडे 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 करून टाकले. रागच होता. विधवा झाली शूर्पणखा. आली लंकेत परत. तिला म्हणाली, ती म्हणाली आता मी काय करू, जा तुला एक सेना सैन्य देतो आणि घेऊन जा म्हणाले. मग ते 5-6 हजारचे सैन्य घेऊन दंडकारण्यात आले, नाशिक जवळ. तिथे राहत होती. ती एक सारखं विचार करत होती बदला कसं घ्यायचं. माझ्या नवऱ्याला माझ्या भावाने मारला तर माझ्या भावाचा बदला घ्यायचाच असं तिनं मनात ठरवलेलं होतं. त्याच्याकरता निमित्त सापडलं तिला.
ते 2 तरुण राजकुमार तिला एका महिले समवेत दंडकारण्यात दिसले. गेली आणि आधी स्वैराचारी होती, स्वेच्छाचारी होती. जाऊन म्हणाली, हे हडकुळीला कशाला घेऊन आलाय? कोणी? कोण तुम्ही? कुठून आलात? असा प्रश्न विचारले त्याला. त्याला जनस्थान असं नाव होतं त्या काळात. हे जे नाशिक आहे ना, त्या राजधानीचं नाव जनस्थान असं होतं. जनस्थानची ही राणी होती शूर्पणखा. म्हणाले, कोण तुम्ही? कुठून आलाय? कोणाला विचारून इथे राहताय? ते म्हणाले की आम्ही दशरथ महाराजांचे पुत्र आहोत. माता आणि पितृवचन परिपालनार्थ आम्ही राज्य त्याग करून आलो. इथे जंगलात राहतो. अच्छा, राजकुमार आहे तुम्ही? अयोध्येचे? बरं झालं म्हणाले, मी तुमच्यासारख्यांना शोधत होते. प्रवृत्ती जाणार कुठे? तुमच्यासारख्यांची शोध घेत होते मी. लग्न करूया म्हणाले. नंतर तो विचारला, श्रीरामचंद्र, आम्ही आमची कथा सांगितलं, तुमची कथा काय? मी लंकेचा राजा, विश्रवस आणि कैकशींची मुलगी. माझा भाऊ मोठा राजा आहे, सुवर्णनगरी आहे आमची लंका, तिथलं मी राजकुमारी आहे. आणि मला तुम्ही खूप आवडताय. दोघांपैकी एक तयार व्हा म्हणाले लग्नाला माझ्याशी. ती आधी गेली, रामालाच विचार, तुम्हीच तयार व्हा म्हणाले. राम म्हणाले, माझी बायको आहे बरोबर. ही असताना मी दुसरी लग्न करण्याची परंपरा नाहीये माझी. मी एक पत्नी व्रत असते, दुसरा नाही करणार. तुला योग्य वाटेल. हा एकटाच आहे आता इथे. माझा बंधू आहे ना, हा एकटाच आलाय. अरुण, अजूनही आम्ही 10 वर्ष राहणार आहे जंगलात. याचा जमेल बघा तुमच्याशी, असा चेष्टेने म्हणा. म्हटल्याबरोबर ही त्याच्याकडे गेली. ते चल म्हणाले, लग्न करायचं आपण. तो म्हणाला, येडी आहे का? कशाने? मी त्यांचा दास आहे, दास. लक्ष्मणासारखा तार्किक माणूस बोलण्यात दुसरा कोण पारंगत नव्हता. येडी आहेस का? मी त्यांचं दास. ते झोपले तरी मला जागे राहावं लागतंय. यांना खायला प्यायला आणावं लागते, यांच्या आंघोळीची व्यवस्था करावं लागते, आणि धनुष्य घेऊन रात्रंदिवस मला उभं राहावं लागतं. यांचा मी नौकर आहे, दास आहे. आणि दासाशी लग्न केलं तर तो काय राणी होणार आहे थोडी? भिकारी होशील, भिकारी. त्यापेक्षा दादा आहेत ते चांगले, जा त्यांच्याकडे जा. ती मनाने किती चंचल होती, एका मिनिटात पुन्हा बदलली. हे चल म्हणाले, तुझ कर माझ्या बरोबर लग्न. आणि एवढ्यावर थांबली नाही ती. बरीच लोक म्हणतात ना की हा राम यकश्चित एक स्त्रीचा सन्मान करू शकला नाही आणि हा काय राजा होऊ शकतो, अशी बरीचशी पुत्र मुंकत असतात. आणि अबला स्त्री ही अबला आहे, जिची 10-12-14,000ची सेना आहे. तिची 14,000ची सेना आहे. आणि तिची सेनापती जे आहेत खरदूष आणि तिची चुलत भाऊ आहेत दोघे. आणि ते एक जण 14,000च्या सेनेशी लढण्याची क्षमता ठेवणारी होती. आणि म्हणतात ती अबला स्त्री होती. अबला कशी असेल? आणि रामाला एवढंही कळायला नाही पाहिजे का तिचं नाक आणि कान कापून टाकले, असं म्हणतात लोक. पण रामायण वाचत नाही लोक. वाल्मिकीने लिहिलेले. जेव्हा लक्ष्मणाने असं सांगितलं, कशाला दासी होऊन राहतेस, माझ्याशी लग्न करून दादांशी लग्न कर, महाराणी होशील, पट्टराणी बनशील. पटकन गेली, ए चला म्हणाले, तुमच्याशीच लग्न करायचंय मला. नाही नाही, माझी ही बायको ऑलरेडी आहे म्हणाले. तेवढ्यात तिचा डोक्यात असं चक्र फिरला, जोपर्यंत ही जिवंत आहे तोपर्यंत हा माझ्याशी लग्न करणार नाही, म्हणून तिच्यावर एकदम उडी टाकली. हातात शस्त्र घेतली, शस्त्र घेऊन सीता देवीवर झडप घातली. श्रीरामचंद्र जरा जरी बेसावध असते तर 2 मिनिटात सीता देवीला खलास करून टाकले असते.
अशा वेळी जोरात ओरडले. ओरडल्याबरोबर तिथल्या तिथेच थांबले. ओरडले म्हणजे इतकी ओरडले की जंगलातले प्राणी बिणी असं सगळी धावाधाव करायला लागले. इतक्या जोरात ओरडले. का? पत्नीचा जीव जातो आता. ह्याच्यापेक्षा वेगळं काय करता येत नाही. कारण स्त्री आहे, हत्या करता येत नाही. स्त्री हत्या दोष येईल. लक्ष्मणला सांगितले, लक्ष्मण हिला विरूप करून टाक, आयुष्यभर अद्दल घडव तिला. असे कृत्य केले तर काय शिक्षा होऊ शकते एकदा कळू दे. जिवंत असेपर्यंत तिला केलेले चुकीचे प्रायश्चित्त झालं पाहिजे. नाक आणि कान कापून टाकणं. तत्क्षणात त्याने नाक आणि कान कापून टाकलं. आणि ती थय 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 करत